वेलकम टू ईगल्स कोचिंग क्लासेस. आपण पाहणार आहोत इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट्सचा भाग दुसरा. याच्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे शॉर्ट सर्किटिंग काय असतात, फ्यूज वायर का वापरतात, लाईव्ह, न्यूट्रल आणि अर्थ वायर काय असतात पाहूया. Several times we heard or read about a building catching fire due to short circuit. आपण अनेक वेळेस काय ऐकतो, कपड्याचे दुकान वगैरे कधी कधी काय होतात किंवा बिल्डिंगला जाळ लागलेली असते. कशामुळे ते बाळांनो? शॉर्ट सर्किटिंगला. हे शॉर्ट सर्किटिंग कधी होते पाहूया आपण. Sometime if we switch on an equipment in our house, the electrical fuse wire melt. ज्यावेळेस आपण काय करू, एखाद्या आपल्या हाऊस मध्ये, घरामध्ये जर आपण जे काही स्विच असतात ते जर कंटिन्युअसली जर चालू ठेवलं तर त्यावेळेस काय होतं की फ्यूज वायर मेल्ट होतो. का मेल्ट होतो? कारण त्याच्यामधून कंटिन्युअसली काय फ्लो होतो? इलेक्ट्रिक करंट फ्लो होतो. आणि इलेक्ट्रिक करंट फ्लो झाल्यामुळे फ्यूज वायर काय होतो, त्याच्यामध्ये टेम्परेचर इन्क्रीज झाल्यामुळं मेल्ट होतो. आणि मेल्ट झाल्यानंतर जो काही इलेक्ट्रिक सप्लाय आहे तो काय होणार? आता शटडाऊन होणार. पुढे पहा, द होम इलेक्ट्रिकल कनेक्शन कन्सिस्ट ऑफ. आता आपल्या घरामध्ये जे काही इलेक्ट्रिकल कनेक्शन असतात हे काय काय कन्सिस्ट करतात? एक असतो लाईव्ह वायर, न्यूट्रल वायर आणि अर्थ वायर असतात. ओके, लाईव्ह वायर, न्यूट्रल वायर आणि अर्थ वायर असतात. लाईव्ह अँड न्यूट्रल वायर हॅव पोटेन्शियल डिफरन्स ऑफ 220 व्होल्ट. आणि याच्यामध्ये जो लाईव्ह आणि न्यूट्रल वायर आहे त्याच्यामधला जो काही पोटेन्शियल डिफरन्स असतो तो किती असतो रे बाळांनो? 220 व्होल्टचा असतो. आणि हा अर्थ वायर जो असतो, हा अर्थ वायर ऍक्च्युली ग्रीन कलरचा असतो. लाईव्ह वायर आपण कन्सिडर करतो रेड कलरचा कन्सिडर केला जातो. ओके, आणि न्यूट्रल वायर जो असतो एक तर ब्लॅक नाही तर निळ्या कलरचा असतो. अर्थ वायर इज कनेक्टेड टू द ग्राउंड. आणि अर्थ वायर कुठे कनेक्ट केलेला असतो? ग्राउंडला कनेक्ट केलेला असतो. का कनेक्ट केलेला असतो? तर जास्ती जर करंट त्याच्यामधून फ्लो होत असेल तर तो अर्थ वायरच्या माध्यमाने पुन्हा अर्थकडे ढकलला जातो. ड्यू टू फॉल्ट इन द इक्विपमेंट और इफ द प्लास्टिक कोटिंग ऑन द लाईव्ह अँड न्यूट्रल वायर गेट अवे. जर समजा आताच तुम्हाला जे सांगितलं ना, लाईव्ह वायर रेड कोटिंग किंवा त्याच्यावर दुसरी इन्सुलेटिंग कोटिंग केलं जातं, प्लास्टिकची कोटिंग केलं जातं, प्लास्टिकची कोटिंग केलं जातं किंवा न्यूट्रल वायरवर कोटिंग केलं जातं. जर समजा त्याच्यावरची जर दोघांच्या वरची जर कोटिंग गेली आणि लाईव्ह वायर आणि न्यूट्रल वायर जर संपर्कात आले, कोणते वायर? लाईव्ह वायर आणि न्यूट्रल वायर जर संपर्कात आले, इफ द टू वायर कम्स इन कॉन्टॅक्ट विथ इच अदर, त्यावेळेस काय होणार बाळांनो? लार्ज करंट फ्लोज थ्रू इट. त्याच्यातून काय होतो? लार्ज करंट फ्लो होतो. कधी? ज्यावेळेस लाईव्ह वायर आणि न्यूट्रल वायर एकत्रित आली आणि एकत्रित येऊन काही नाही तर त्यांच्यावरची जे कोटिंग आहे ते कोटिंग गेली आणि म्हणजे डायरेक्ट संपर्कात आले ते, तर त्यावेळेस काय होतं? त्याच्यातून लार्ज अमाऊंट ऑफ द करंट काय होतो? फ्लो होतो. लार्ज अमाऊंट ऑफ द करंट फ्लो होतो आणि त्याच्यापासून लार्ज अमाऊंट ऑफ करंट फ्लो झाल्यामुळे काय होतं? हीट प्रोड्यूस होते. ओके, हीट प्रोड्यूस होते आणि वायर त्यावेळेस टच होतात ना, रेजिस्टन्स त्यावेळेस झिरो असतो. गॉट इट? रेजिस्टन्स इन्क्रीज झाला म्हणजे फ्लो ऑफ करंट कमी होतो आणि रेजिस्टन्स झिरो झाला म्हटला तर फ्लो ऑफ करंट वाढत असतो सातत्याने. फ्लोज थ्रू इट प्रोड्युसिंग हीट. इफ एनी इन्फ्लेमेबल मटेरियल, जर समजा कोणता जर ज्वलनशील पदार्थ, इन्फ्लेमेबल म्हणजे काय? ज्वलनशील पदार्थ, जसे की वूड असेल, क्लॉथ असेल, प्लास्टिक असेल, त्या वायरच्या अराउंड जर एक्झिस्ट होत असतील तर त्याला ऑटोमॅटिकली काय लागणार रे बाळांनो? कॅच द फायर, त्याला जाळ लागणार. त्याच्यामुळं therefore a fuse wire is used as a precautionary measure. म्हणून आपण काय करतो? फ्यूज वायरचा आपण वापर करतो. प्रिकॉशनरी मेजर्स म्हणजे काळजी घेण्यासाठी त्याचा वापर करतो. As soon as a high current flows in a circuit, the fuse wire melts and breaks the circuit. ज्यावेळेस त्या सर्किट मधून, सर्किट म्हणजे काय? घराचा जो टोटल कनेक्शन आहे ना, बाहेरून जे टोटल मधला, त्याच्यामध्ये ज्या वेळेस करंट फ्लो होतो, जास्ती अमाऊंट मध्ये करंट फ्लो होतो, तर आपल्या घरामध्ये बाहेरच्या साईडला एक बोर्ड असतो, इलेक्ट्रिसिटीचा बोर्ड असतो, त्याच्या माध्यमानेच काय होत असते? आपल्या घराला इलेक्ट्रिक करंट प्रोव्हाइड केलेला असतो. मग त्यावेळेस काय होणार? जास्ती अमाऊंट मध्ये करंट फ्लो झाल्यानंतर जो आपला फ्यूज वायर असतो तो ह्या ठिकाणी काय होतो? मेल्ट होतो. आणि मेल्ट झाल्यानंतर ऑटोमॅटिकली काय होणार रे बाळांनो? सर्किट ह्या ठिकाणी ब्रेक होते. म्हणजे जो काही करंट सप्लाय आहे तो पूर्णपणे स्टॉप होतो आणि जी काही एखादी मोठी घटना घडणार होती, मिशक दुर्घटना म्हणतो आपण त्याला, ती अवॉइड केली जाते. मेनी टाइम्स particularly in the summer season, huge electrical power is used in evening due to home lighting, fans, air conditioner, use of electricity in the shop.
उन्हाळ्यामध्ये काय होतं, जास्त इलेक्ट्रिक पॉवरचा वापर होतो इव्हिनिंगला, रात्रीच्या वेळेस लाइटनिंग साठी, फॅन साठी, एअर कंडिशनर साठी, इलेक्ट्रिसिटी साठी. त्याच्यामुळे काय होतं, ऍज अ रिझल्ट एक्सेसिव्ह करंट इज ड्रॉन फ्रॉम द ट्रान्सफॉर्मर सप्लाइंग द इलेक्ट्रिसिटी. म्हणून जे काही ट्रान्सफॉर्मर एरियामध्ये बसवलेला असतो त्या ट्रान्सफॉर्मर पासून जास्ती एक्सेसिव्ह करंट काय होतो, ड्रॉन केला जातो. हे एवढं जे काही आपण आता घेतलं ना, ह्यांना प्रोव्हाइड करण्यासाठी इलेक्ट्रिसिटी. अँड इफ द कॅपॅसिटी ऑफ द ट्रान्सफर इज इनसफिशियंट, जर समजा कॅपॅसिटी त्या ट्रान्सफॉर्मरची इनसफिशियंट असेल तर त्यावेळेस फ्यूज वायर काय होतो, मेल्ट होतो. आता काय होतं बघा, तुम्ही ग्रामीण भागामध्ये कधी ऐकलं असाल, शेतावरच्या ज्या डीपी वगैरे असतात ना बसवलेल्या, इलेक्ट्रिकल डीपी किंवा ट्रान्सफॉर्मर जे असतात, हे काय होतात, जास्त जळतात. का जळतात रे बाळांनो, तर शेतकरी त्या ठिकाणी काय करणार, एक मोटर वापरायच्या जागी 3 मोटरी वापरल्यानंतर पाणी उपसासाठी, तर त्यावेळेस अतिरिक्त लोड त्या ट्रान्सफॉर्मरवर पडतो आणि ते फ्यूज वायर काय होतात, मेल्ट होतात आणि कदाचित ते डीपी जे असते, ट्रान्सफॉर्मर जे असते ते पण जळतं. अँड द सप्लाय गेट शटडाऊन. त्याच्यामुळे काय होणार, आता सप्लाय गेट शटडाऊन कधी, ज्यावेळेस एक्सेस अमाऊंट ऑफ द इलेक्ट्रिसिटी त्या ट्रान्सफॉर्मर मधून जात असेल आणि ट्रान्सफॉर्मर इज इनसफिशियंट टू हँडल दॅट टाइप ऑफ कॅपॅसिटी, आणि ट्रान्सफॉर्मर इनसफिशियंट असेल तर त्यावेळेस वायर मेल्ट होतो आणि काय होणार, आपली इलेक्ट्रिसिटी शटडाऊन होणार. आणि असे जे काही ऑकेजन्स असतात, इव्हेंट असतात, ते कशामुळे घडत असतात, फक्त ओव्हरलोडिंग मध्ये. ओव्हरलोडिंग म्हणजे काय, एक्सेस अमाऊंट ऑफ ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रिक करंट, त्याला म्हणायचं ओव्हरलोडिंग. ओव्हरलोडिंग. आता इथं पाहू शकता, आता नवीन जर घरामध्ये पाहायला गेलं तर तुम्हाला अशा प्रकारचे मॅन्युअॅक्चर सर्किट ब्रेकर किंवा आपल्याला काय म्हणतो, फ्यूज वायर आपल्याला बसवलेले दिसतात. म्हणजे एक्सेस अमाऊंट ऑफ द करंट फ्लो होत असलं का ऑटोमॅटिक हे बटन काय होतात, शटडाऊन होतात, खालच्या साईडला येतात. आपण जरी वरच्या साईडला ऑन केलं आणि एक्सेस अमाऊंट ऑफ फ्लो झाल्यानंतर लगेच काय होतात, खाली येतात. These days, managed circuit breaker MCB switches are used in homes when the current in the circuit suddenly increases. समजा जर करंट सडनली इन्क्रीज झाला, this switch opens and current stops. म्हणजे ऑटोमॅटिक काय होणार, ते स्विच ओपन होणार आणि त्या ठिकाणी सर्किट काय होणार, पूर्णपणे स्टॉप होणार. आणि सध्याच्या काळामध्ये जे एमसीबी म्हणजे काय, मॅन्युअॅक्चर सर्किट ब्रेकर आहे, ते वेगवेगळ्या प्रकारचे मॅन्युअॅक्चर सर्किट ब्रेकर वापरले जातात. फॉर द एंटायर हाऊस, हावेवर द युज्युअल फायर फ्यूज वायर इज युज्ड. पण सध्या जर घरामध्ये जर पाहायला गेलं तर आपण काय करतो, युज्युअल फ्यूज वायर, फायर नाही सॉरी, फ्यूज वायर आपण या ठिकाणी काय करत असतो, वापर करत असतो. इथं पाहू शकता, हे पहिल्याचे आपल्या घरामध्ये असे असायचे बसवलेले, याला काढायचं आणि पुन्हा ह्याच्यामध्ये इन्सर्ट केल्यानंतर लगे इलेक्ट्रिक करंट सप्लाय होत असतो. आता सध्यामध्ये अशा प्रकारचे बसवलेले असतात. पुढे पहा, आणि याच्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे, ऍक्च्युली धिस इज मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंटचा टॉपिक आहे. मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. आता मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट जो हे टॉपिक आहे, ऍक्च्युली हा परीक्षेच्या संदर्भामध्ये किंवा फक्त आपल्याला समजून घेण्यासाठी गरजेचं आहे. याच्यावर परीक्षेला मॅक्झिमम तर कोणताही प्रश्न विचारला जात नाही. आणि याच्यामध्ये तुम्ही ऑब्झर्वेशन करताय, ह्या ठिकाणी काय, मॅग्नेटिक निडल आहे, इथं साऊथ, इथं नॉर्थ. ओके, यांची रोटेशन बघा, इकडल्या साईडला वेस्ट कडे आहे, इकडे कसं आहे, साऊथ नॉर्थ. याची डायरेक्शन चेंज झाली. का चेंज झाली ते आपल्याला आता पुढे पाहायचं आपल्याला. कारण ह्या वेळेस ह्या डायग्राम मध्ये पहा, फ्लो ऑफ करंट कुठं होता, पॉझिटिव्ह कुठून निगेटिव्ह होता, आणि इकडल्या साईडला त्याचा फ्लो निगेटिव्ह, इकडल्या साईडला त्याचा जो काही सर्किट आहे किंवा आपण काय करण्यात आलेल्या रिव्हर्स मध्ये बसवण्यात आलेली आहे. म्हणजे इकडला पॉझिटिव्ह इकडे गेला, इकडला निगेटिव्ह इकडे चेंज झाला, आणि त्यावेळेस फ्लो काय झालं, डायरेक्शन त्याच्या चेंज झाल्या. म्हणून या ठिकाणी जे काही डिफ्लेक्शन दिसतं तुम्हाला, हे डिफ्लेक्शन त्या ठिकाणी काय झालेलं दिसतंय तुम्हाला, चेंज झालेला दिसतोय तुम्हाला. आणि त्याच्यामध्ये हे जस्ट एक्सपेरिमेंट आहे, दॅट इज मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. म्हणजे काय, इलेक्ट्रिक करंट ज्यावेळेस फ्लो होतो त्याचा इम्पॅक्ट काय होत असतो सर्किटवर, ते आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. पुढे पाहूया आपण, ह्याच्यामध्ये काय वापरण्यात आलं आहे, दॅट इज अ कॉपर वायर, थिकर आहे, स्ट्रेट आहे, कनेक्टिंग वायर आहेत, ए टू बी पर्यंतचे सर्किट आहे. त्याच्यामध्ये बॅटरी बसवलेला आहे, प्लग की बसवलेला आहे. ए बी हे जे आहे ना, दॅट इज अ सर्किट फ्रॉम ए टर्मिनल टू बी टर्मिनल, अशा पद्धतीने आहे. पुढे आपल्याला पाहायचं आहे
As a scientist at the forefront in the 19th century, Hans Christian Ørsted played an important role in understanding electromagnetism. 19व्या शतकामध्ये हान्स ख्रिश्चियन ऑरस्टेडने काय केलं, इलेक्ट्रोमॅग्नेटिझम समजण्यासाठी खूप महत्वाचा रोल त्यांनी प्ले केला. त्यांनी 1820 साली ऑब्झर्व केलं की ज्यावेळेस करंट पास होतो एखाद्या मेटल वायर मधून, द मॅग्नेटिक निडल नियर द वायर टर्न्स थ्रू सर्टन अँगल, त्यावेळेस जो काही करंट फ्लो होणाऱ्या वायरच्या बाजूला जो काही मॅग्नेटिक निडल आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय होतं, डिफ्लेक्शन दिसून येतं, त्याच्यामध्ये हालचाल मुवमेंट दिसून येत असते. ही पॉइंटेड आउट द रिलेशन बिटवीन इलेक्ट्रिसिटी अँड मॅग्नेटिझम, आणि हे ना काय केलं पुन्हा या सायंटिस्टने जो रिलेशन आहे इलेक्ट्रिसिटी आणि मॅग्नेटिझम याच्याबद्दल त्यांनी ऑब्झर्वेशन केलं आणि त्याच्याबद्दलची माहिती दिली. टुडेज ऍडव्हान्स्ड टेक्नॉलॉजीज डेव्हलप्ड ऍज अ कॉन्सिक्वेन्स इन धिस ऑनर द युनिट ऑफ इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड इज टर्म्ड ऍज ऑरस्टेड. म्हणजे ह्याच्या ऑनर मध्ये यांनी जे काही शोध लावला त्यामुळे जी काही इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड आहे त्या इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड चा युनिट जो आहे त्याला आपण ऑरेस्टेड सुद्धा म्हणतो. ओके, काय म्हणतो त्याला आपण, ऑरेस्टेड आपण त्याला म्हणत असतो. आणि आपल्याला जे शिकायचं आता तो काय शिकायचं, आपल्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक इफेक्ट्स आपल्याला शिकायचं आहे. ह्या ठिकाणी डायग्राम पाहू शकता, दॅट इज अ थिक कॉपर वायर. ह्या ठिकाणी हा रेजिस्टन्स, हा बॅटरी, हे पेपर किंवा कार्डबोर्ड म्हणूया, हे प्लग की या ठिकाणी, आणि टोटल काय या ठिकाणी सर्किट या ठिकाणी बसवलेली आहे. आणि ह्याच्यामध्ये जे काही आपल्याला ऑब्झर्वेशन करायचं आहे किंवा सांगायचं आहे ते पाहूया आपण, की या डायग्राम मध्ये ज्या वेळेस करंट इन्क्रीज होतो किंवा डिक्रीज होतो त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कोणते मुवमेंट घडतात, करंट इन्क्रीज झाल्यानंतर डिक्रीज झाल्यानंतर कोणते मुवमेंट घडतात त्याच्याबद्दलची आपल्याला या ठिकाणी माहिती द्यायचं आहे. द आयर्न फिलिंग्स, आता ह्याच्या ठिकाणी ह्या डायग्राम मध्ये पाहू शकता की ज्या वेळेस काय होतो ज्यातून करंट फ्लो होत असतो, करंट फ्लो झाल्यानंतर ह्या कार्डबोर्डवर काय करण्यात आले आहेत, असे मॅग्नेटिक पार्टिकल टाकण्यात आलेले आहेत. आणि ज्यावेळेस ज्यामधून करंट फ्लो होतो त्याचा त्या मॅग्नेटिक निडल्सवर काय होत असतं रे बाळांनो, इफेक्ट होतो. आणि इफेक्ट झाल्यानंतर त्या कॉपर वायरच्या राऊंडला मॅग्नेटिक निडल्सचे असे काय होतात, राऊंडेड मॅग्नेटिक निडल्सचे त्या ठिकाणी राऊंडेड असे काय तयार होत असतात, सर्कल्स तयार होतात. ते सर्कल असतात कॉन्सेंट्रिक सर्कल्स. लक्षात ठेवा, कॉन्सेंट्रिक सर्कल्स म्हणजे काय रे बाळांनो, ते सर्कल एकमेकाला इंटरसेप्ट करत नाहीत. लक्षात घ्या, इंटरसेप्ट करतात का म्हणलं तर काय म्हणायचं तुम्ही, इंटरसेप्ट करत नाहीत. आणि हे ऑलवेज लोकेटेड नॉर्थ साऊथ डायरेक्शन मध्ये लोकेट करतात. आता ह्याच्यामध्ये जो एक्सपेरिमेंट आहे, अँड इलेक्ट्रिक करंट प्रोड्युसेस अ मॅग्नेटिक फील्ड अराउंड, ऑब्व्हियसली काय होणार याच्या बाजूला, तर मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होणार. जे काही मुव्हिंग चार्ज असतात त्या कंडक्टिंग वायर मध्ये ते काय असतात, ऍक्च्युअली दॅट इज द मेन सोर्स ऑफ द मॅग्नेटिक फील्ड असतात. द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड प्रोड्युस्ड बाय द करंट इज द डायरेक्शन इन विच द नॉर्थ पोल ऑफ द मॅग्नेटिक निडल इज डिफ्लेक्टेड. आता ह्या ठिकाणी जी काही डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस झालेली आहे करंटच्या माध्यमाने, ही काय आहे तर डायरेक्शन आहे. कशाच्या माध्यम, कोणत्या डायरेक्शन मध्ये, नॉर्थ पोलच्या. कुणाच्या, मॅग्नेटिक निडलच्या. म्हणजे ज्या डायरेक्शन मध्ये मॅग्नेटिक निडल म्हणजे नॉर्थ मध्ये डिफ्लेक्ट झाल्या त्या डायरेक्शन मध्ये. म्हणून ह्या एक्सपेरिमेंट अनुसार आपण असं कन्क्लुजन करू शकतो की ऍट एनी पॉइंट नियर करंट कॅरिंग कंडक्टर, या ठिकाणी कोणता आहे, दॅट इज पी. ऍट एनी पॉइंट करंट कॅरिंग कंडक्टर, ह्या ठिकाणी काय होतं, कंडक्टर द मॅग्नेटिक फील्ड इज परपेंडिक्युलर. म्हणजे जे काही मॅग्नेटिक फील्ड आहे दॅट इज, हे जे काही टोटल जे आहे ना काय बाळांच्या बाजूची मॅग्नेटिक फील्ड जे आहे ते हे कुणाला, कंडक्टर कुणाला परपेंडिक्युलर असते, लेंथ ऑफ द कंडक्टरला. हे जे काही कंडक्टर आहे ना कंडक्टरच्या लेंथला परपेंडिक्युलर असते. दुसरा, द लाईन जॉईनिंग द कंडक्टर अँड द गिवन पॉइंट, हे काय, लाईन जॉईनिंग द कंडक्टर, कंडक्टरला जे लाईन जोडणार आहे ते, आणि पुन्हा काय जे काही आपण ठराविक या ठिकाणी पॉइंट दिलेला आहे, हा पॉइंट, ह्या दोन गोष्टीवर काय असतं, डिपेंड असतं, परपेंडिक्युलर असतं. मॅग्नेटिक फील्ड कुणाला परपेंडिक्युलर असणार, लेंथ ऑफ द कंडक्टर, हे जे काही लांबी आहे त्याच्यावर. आणि दुसरा म्हणजे काय, जे काही कंडक्टर हे मॅग्नेटिक फील्डवर जे काही पॉइंट आपण धरला त्या पॉइंटवर ते डिपेंड असतं. मग मॅग्नेटिक निडलवर ऑरस्टेड एक्सपेरिमेंट मध्ये कोणते कोणते इफेक्ट होतात पहा. ज्या वेळेस करंट पास होतो त्या वायर मधून त्यावेळेस निडल काय होते, डिफ्लेक्ट होते. काय होते बाळांनो, ज्या वेळेस त्याच्यामधून आपण काय करू,
करंट पास करू, करंट पास झाल्यानंतर त्याच्यामधून ती निडल काय होते म्हटलं आताच, डिफ्लेक्ट होते. मग डिफ्लेक्ट कसं होतं ते आपल्याला आता पाहूया, की ज्या वेळेस करंट पास होतो वायर मधून, कसं, जर समजा करंट फ्लोईंग थ्रू द वायर इन्क्रीज झाला, त्या वायर मधून जो काही फ्लो ऑफ करंट आहे कन्सिडर करा की तो इन्क्रीज झाला. मग इन्क्रीज झाल्यानंतर डिफ्लेक्शन ऑफ निडल काय होणार, त्या ठिकाणी इन्क्रीज होतो. लक्षात ठेवा काय होतो, इन्क्रीज होतो. दुसरा, जर समजा करंट थ्रू द वायर इज स्टॉप्ड, जर समजा त्या वायर मधून जो काही, ह्या वायर मधून जर समजा करंट पूर्णपणे स्टॉप केलं, तर त्यावेळेस त्याच्यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचे डिफ्लेक्शन दिसून येणार नाहीत. जे काही निडल्स असतात त्यांच्या रेस्ट पोझिशनला असतात, त्यांच्या ओरिजिनल पोझिशनला असतात अलॉंग द नॉर्थ अँड साऊथ डायरेक्शन. when the current through the wire is reversed, समजा करंट फ्लोईंग पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह, पुन्हा आपण डायरेक्शन टर्मिनल चेंज केलं आणि त्याचे डायरेक्शन चेंज केलं, तर त्यावेळेस डिफ्लेक्शन जे असतो हा कसा असतो, अपोजिट डायरेक्शन मध्ये त्यांचं डिफ्लेक्शन आपल्याला त्या ठिकाणी दिसून येत असतं. when the current through the wire is reversed, the needle is deflected in reverse direction. काय होणार आहे, रिव्हर्स डायरेक्शन मध्ये आपल्याला दिसून येतं. when the distance between the magnetic needle and the wire is increased, ज्या वेळेस आपण काय करू, मॅग्नेटिक वायर आणि निडल मधला अंतर इन्क्रीज करू, निडल मधला ह्या म्हणजे ह्याच्यातला आणि ह्याच्यातला जर समजा कन्सिडर करा, किंवा ते खालची डायग्राम आहे ना त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला निदर्शनास येऊ शकतं, की समजा इथून जर मॅग्नेटिक निडल्स इथं असेल, जर अंतर जसं आपण वाढू, ओके, when the distance between the magnetic needle and the wire is increased, keeping the current through the wire constant, म्हणजे जो काही फ्लो ऑफ करंट आहे तो जर कॉन्स्टंट ठेवलं, तर त्यावेळेस डिफ्लेक्शन डिक्रीज होणार, म्हणजे डिफ्लेक्शन लेस होणार. आलं का लक्षामध्ये तुम्हाला? जर समजा कंडक्टिंग वायरच्या जवळ घेतलं तर डिफ्लेक्शन वाढणार, आणि कंडक्टिंग वायरच्या दूर घेतलं तर त्यावेळेस डिफ्लेक्शन काय होणार, लेस होणार. अशा प्रकारे आपण ह्या ठिकाणी ओरस्टेड बद्दलची आपण माहिती घेतलं. हे पण डायग्राम तेच आणि हे वरची पण डायग्राम त्याच पद्धतीने आहे. मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट म्हणजे कोणता इफेक्ट होतो, फक्त काय झाले रे बाळांनो, रिव्हर्स केल्यानंतर यांचं डिफ्लेक्शन होतं, अपोजिट डायरेक्शन मध्ये झाला. फ्लो ऑफ करंट वाढवल्यानंतर त्यांचं डिफ्लेक्शन वाढतो, फ्लो ऑफ करंट कमी केला तरी त्यांचा डिफ्लेक्शन काय होतो, लेस होतो. रिव्हर्स केलं, डिफ्लेक्शन रिव्हर्स डायरेक्शन मध्ये होतो. ओके, आणि ह्याच्यानंतरचा जो टॉपिक आपल्याला पाहायचा त्याच्या पहिला पाहूया. अ मॅग्नेटिक फील्ड इज प्रोड्युस्ड अराउंड अ स्ट्रेट करंट कॅरिंग कंडक्टर इफ द करंट इज अनचेंज्ड. इफ द current is unchanged, this magnetic field reduces as a distance from the wire increases. आताच तुम्हाला सांगितलं. Therefore the concentric circles representing magnetic lines of force, ह्या ठिकाणी ह्या डायग्राम मध्ये हे जे लाईन दिसतात ना तुम्हाला, हे जे राउंडेड दिसतात ना, हे राउंडेड लाईन्स काय दाखवत असतात, मॅग्नेटिक फील्ड लाईन जे असतात ना, कॉन्सेंट्रिक सर्कल जे आहेत ते काय करत असतात, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स किंवा मॅग्नेटिक फील्ड लाईन्स दाखवत असतात. आणि जर त्या दोघातला अंतर वाढला, मॅग्नेटिक फील्ड रेड्यूस होते. कधी, जर डिस्टन्स बिटवीन द करंट फ्लोईंग वायर आणि मॅग्नेटिक जे काही पार्टिकल्स आहेत त्याच्यामधला किंवा करंट कॅरी कंडक्टर मधला. म्हणजे सांगायचं तात्पर्य की ह्या ठिकाणी ह्याच्यातला हे जे काही करंट कॅरी कंडक्टर आहे आणि जे काही पार्टिकल्स असतात ह्याच्यातला अंतर वाढल्यानंतर, पूर्ण डिस्टन्स वाढल्यानंतर काय होतो, फ्लो ऑफ करंट किंवा त्याचं डिफ्लेक्शन कमी प्रमाणात घडून येतं. आणि ह्या ठिकाणी जे कॉन्सेंट्रिक सर्कल्स आहेत ते मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स दाखवत असतात, बिगर. आणि जसं जसं लांब लांब जातात ते कसे होतात, मोठे होतात आणि ते रिफ्रॅक्टेड होतात. इफ द करंट थ्रू द वायर इज इन्क्रीज्ड, त्यावेळेस इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड काय होणार, ऑब्विसली इन्क्रीज होते. आणि इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड कशाने दाखवली जाते, तर ऑरेस्टेड ने दाखवली जाते. कशाने दाखवली जाते रे बाळांनो, ऑरेस्टेड ने दाखवली जाते. थँक्यू.